नमस्कार. मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 152ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा काना एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. माझ्यामध्ये त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचे आहेत आणि ओंकार ध्यान करायचं आहे.
आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करायचं आहे. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि जे काही विचार येत असतील त्यांना येऊ द्या. अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण काही मंत्रोच्चार म्हणूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम तत्सत. 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 लोकः समस्त सुखिनो भवन्तु. 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 सावकाश डोळे उघडायचे आहेत. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर
कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी याचे सुंदर आयुष्य जगण्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आजचा आपला चिंतनाचा विषय आहे व्यसनाधीनता. येस, आता व्यसन हे वाईट सवयींचंच, म्हणजेच सिगारेट, दारू पिणं, गुटखा खाणं, मावा खाणं, ह्या तर गोष्टी आल्याच. पण आजकाल आपल्याला लागलेलं सर्वात मोठं वाईट व्यसन आपण म्हणू शकतो ते म्हणजे मोबाईलचं हाताळणं. म्हणजेच मोबाईलवरचं सोशल मीडिया कंटिन्युअसली आपण त्या मोबाईलमध्ये पडलेलो असतो. आपण सर्वांगानेच बघूया की ही व्यसनाधीनता म्हणजेच आपल्याला ती का गरज का पडते आपल्याला त्या व्यसनांची, आपण त्या व्यसनांच्या आहारी का जातो. म्हणजे जसं सिगारेट, दारू आहे, तंबाखू आहे, याची कारणं लोक जे करणारे असतात ते देतात की आम्हाला रिलॅक्स वाटतं, आमचं टेन्शन दूर होतं. पण हा जरी शॉर्ट टर्म इफेक्ट असला तरी त्यांचा इम्पॅक्ट जो आहे, त्या व्यसन करण्याचा इम्पॅक्ट तुमच्या पूर्ण बॉडी आणि देहबोलीवरती दुर्गामी होतो. आणि पुन्हा एकदा तुम्ही तर करतात, पण तुमच्याबरोबर जे राहणारे आहेत, तुमच्या पूर्ण कुटुंबाला त्याचा हा त्रास होत असतो अनवधनाने. त्यामुळे हे व्यसन चांगलं नाही. आणि व्यसनं करणारे खरं बघितलं तर ती स्टाईल असू दे, काही असू दे, पण सगळ्यात कमजोर माणूस असं आपल्याला समजायला पाहिजे. कारण का कमजोर लोकांनाच व्यसनाची आवश्यकता लागते. जे मनापासून खंबीर आहेत त्यांना व्यसन कुठलंही गरज लागत नाही. म्हणजेच काय, तर जे कमजोर हृदयाचे आहेत, कमजोर मनाचे आहे आपण असं म्हणूया, तर त्यांनाच हे व्यसनाची गरज पडते आणि ते कारणं शोधत असतात. आणि स्टाईल कसली स्टाईल आली आहे. तुम्ही थोरा मोठ्यांचे गोष्टी वाचा, पहा, किंवा काही गरज नाही आहे कुठल्याच व्यसनांची करायची. सगळ्यांना प्रॉब्लेम्स लाईफमध्ये आहेत, सगळ्यांना आयुष्यामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. पण जे एकही व्यसन न करता त्या प्रॉब्लेम्सला पण फेस करतात, आपलं आयुष्य चांगलं जगत असतात, ते कसं जगत असतात ते विचार करा, याच्यावर चिंतन करा. व्यसन हे वाईटच, मग ते कुठल्याही गोष्टीचं असो. जसं की आता आपल्याला मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे. आपण त्या मोबाईलमध्ये पूर्णपणे आपण त्याच्यामध्ये गेलेलो आहोत. कारण का आपलं लक्ष ना स्वतःकडे आहे, ना आपल्या अवतीभोवती लक्ष आहे. आपण सतत त्या मोबाईलच्या नोटिफिकेशन्सला, मोबाईलच्या त्या सोशल मीडियावरच्या लाईक्सला, डिसलाईक्सला सतत आपण त्याच्यामध्ये आहोत. मोबाईलवरती गेम्स खेळणं असो, काही पाहणं असो, तुम्ही काय करता, तुम्ही त्याचा लिमिटेड वापर चांगला करू शकता. प्रत्येक गोष्टीला चांगली हे आहेत. हां, पण दारू पिणं, तंबाखू खाणं, सिगारेट हे वाईटच आहे. यात काहीही चांगलं नाही आहे. मोबाईल ही अशी गोष्ट आहे की ज्याला व्यसन म्हणू शकतो किंवा की जेव्हा आपण ते आहारी जातो, सतत आपल्याला काही ना काहीतरी आलं आहे, नोटिफिकेशन वाजलं किंवा आपण सतत त्या फेसबुक, रील्स बघणं हे व्यसन झालं. त्या मोबाईलचा चांगला उपयोग आपण करू शकतो, त्याच्यात किती चांगलं इन्फॉर्मेटिव्ह आपण पाहू शकतो हे स्वतः आपल्यावरती अवलंबून आहे. आणि हे आपल्या सर्वांना माहिती आहे, कळतंही, पण वळत नाही. पण कुठलंही व्यसन वाईट, तंबाखू, सिगारेट, दारू याच्याने तुम्ही तुमच्या शरीराला पूर्णपणे त्रास देत आहात. तुम्हाला तेवढ्यापुरतं छान वाटत असेल, पण आयुष्यभरासाठी तो कायमचा त्रास होऊन बसतो.
कारण का सिगारेटचा धूर काय किंवा काय याच्याने पॅसिव्ह स्मोकिंग तुमच्या आजूबाजूच्या घरातल्या लहान मुलांना व्यक्तींना होत असतं. ह्याच्यावर जरा पहा, लक्ष द्या. आणि काही गरज नाही आहे, मनाने खंबीर व्हा, मनाला सशक्त बनवा. ज्याचं मन सशक्त त्याला कुठलंही व्यसन हे गरजेचं नाही. आणि आयुष्यामध्ये सर्वांनाच प्रॉब्लेम्स येत असतात. आता माझं स्वतःही मलाही कसलंच व्यसन अजून नाही आहे. वर्ष माझं 41 पूर्ण झालं आहे. पण आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी अनुभवलेल्या आहे, अनुभवत आहे. पण आजपर्यंत मला सिगारेट, तंबाखू, दारू करावंसं वाटलं नाही. तुमच्या अवतीभोवती गोष्टी असतात, तुम्ही मित्रांचं म्हणा किंवा अजून काही गोष्टींचं तुम्ही कारणं देतातही, पण काही गरज नाही. जर तुमचं मन खंबीर असेल तर तुम्ही तिथेही राहू शकता. तुम्ही त्यांच्यामध्ये राहूनही तुम्ही व्यसन करायची गरज नाही आहे. माझ्या फॅमिलीमध्ये माझे वडील करत होते, पण वडिलांनी असे संस्कार आमच्यावरती केले की ज्याने आम्हाला त्याची गरज लागली नाही. आणि ते वाईटच आहे हे तर त्यांनी सतत आमच्या मनावरती बिंबवलं. ते स्वतः करत होते तरीही त्यांनी ते बिंबवलं, यस ते चुकीचं आहे, ते वाईट आहे, तुम्ही करू नका. तर एकदा आपल्याला हे करता आलं, पण त्यापेक्षा तुम्ही ते न करणंच फार महत्त्वाचं आहे. तर नक्की याच्यावरती चिंतन करा आणि व्यसनमुक्त आपल्याला भारत बनवायचा आहे. व्यसनमुक्त व्हा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.